डबल क्लिक केले की सॉफ्टवेअर ओपन झालं. ओपन झाल्यानंतर काय म्हणायचं आपल्याला, न्यू म्हणायचं. म्हणजे जनरली ओपन केल्यानंतर काय होतं, न्यू म्हणतो. न्यू मध्ये डायग्राममध्ये डबल क्लिक केस डेटा. ओके, न्यू मध्ये काय आहे, केस डेटा. केस डेटामध्ये आता बेस ईमेल काय ठेवायचं आपण, 100च ठेवायचं. ओके, बेस फ्रिक्वेन्सी किती, 50 हर्ट्ज. ते आज जे ठेवायचं त्याला ओके म्हणायचं. ओके, आता ही आता स्प्रेडशीट जशी एक्सेल शीट आहे तशी ही एक्सेल शीट ओपन झाली. त्याच्यामध्ये काय हवा पहिला, इथं काय बसेस आणि इक्विपमेंट आहे खाली. इथं काय बसेस आणि इक्विपमेंट. नंतर काय बसेस आणि इक्विपमेंट म्हणजे काय, आपले जे काय बसेस आहेत ते येतील आणि इक्विपमेंट कुठले कुठले आहेत आपले, ट्रान्सफॉर्मर आहे, जनरेटर आहे, हे सगळे त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे हे इक्विपमेंट आहेत ना. आणि नंतर काय ब्रांच. ब्रांच म्हणजे काय, लाईन्स आहे. आणि नो ब्रेकर आणि अदर. ठीक आहे, आता हे नोट ब्रेकर वगैरे जे आहे, हे अदर जे आहे, हे आपल्याला अदर मध्ये काय काय जो काय एरिया आहे ते डिफाइन करतो आपण. एरिया म्हणजे आता ओनर, एमएसटी असेल, केमिस्ट्री असेल, झोन, आपले झोन सगळे तिथे नंबरिंग देऊन ठेवतो आपण. आता ज्यावेळी मी मास्टर शीट ओपन करेन आपल्या त्यामध्ये इथे सगळं नंबरिंग केलेलं आहे, 7 झोन किंवा एरियाचं डिस्ट्रिक्ट वाईज, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा असे सगळे नंबर देतात. त्याच्यावेळी पण एरिया वाईज पण आपण लोड फ्लो स्टडी करू शकतो. त्या एरियाला किती जनरेशन आहे, त्या एरियामध्ये किती लोड आहे, त्या एरियाचं सगळं सबस्टेशन आपण बघू शकतो, व्होल्टेज लेवल पद्धतीने बघू शकतो. ओके, तर आता पहिलं काय बघूया आपण, बस आणि इक्विपमेंट. आता इथं बस आणि इक्विपमेंट हे आधी करायच्या आधी आपण काय करू की आपल्याला एक स्टडी करून घ्या, एक एक्झाम्पल घेऊया. आपण काय घेऊया, एक एक्झाम्पल घेऊ. एक 5 बसचं एक्झाम्पल घेऊ आपण. इथे समोर ठेवू आपण. हे तिने कसं कसं भरायचं, हे मॉड्युलिंग मध्ये डेटा या शीट मध्ये दिली. ट्रान्सफॉर्मरचं, लाईनचं कसं भरायचं, जनरेटरचं कसं भरायचं, या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये दिलेली. आता ते सगळे सांगायचं म्हणजे ते जरा लेंथी होत जाते. त्यापेक्षा आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पल घेतलं की आपल्याला आयडिया येईल. एक्झाम्पल आपल्याला आता सॉल्व्ह